दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंकडून आज तिरंगा विजय जल्लोषाची तयारी करण्यात आली। सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि या ठिकाणी तरुणांनी अफाट गर्दी केल्याचं दिसतंय। हातात तिरंगा झेंडा घेऊन तरुणी सहभागी झाल्यात। दरम्यान या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची ही भाषणं होणार आहेत। त्यामुळे या भाषणादरम्यान ठाकरे बंधू काय बोलतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। कारण खरं तर दिल्लीत जे काही आंदोलन पेटलं त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले। राज्यातल्या मुख्य शहरांमध्येही त्याचे पडसाद उमटलेले आपण पाहिले। आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर अखेर आज मुंबईत ठाकरे बंधूंनी जेनझींचं अभिनंदन करण्याचं ठरवलं। दोन दृश्य आपण पाहतोय। दुसरं दृश्य आहे ही लोकल ट्रेन आहे। कांदिवलीवरून शिवसैनिक आणि मनसैनिक दादरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ठाकरे बंधूंनी जी सभा आयोजित केलेली आहे, विजय जल्लोष आयोजित केला आहे, त्याकरता राज्यभरातून सध्या ही दृश्य कांदिवलीतून निघालेले शिवसैनिकांची मनसैनिक निघालेले आहेत। लोकलमध्येच वादन करत हातात तिरंगा फडकवत हे शिवसैनिक सध्या शिवतीर्थाच्या दिशेने रवाना झाले। हातामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा, त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो आहे। त्याचबरोबर तिरंगा हातात घेऊन फडकवत कांदिवलीमधून मोठ्या संख्येनं शिवसैनिक दादरच्या शिवाजी पार्काकडे रवाना झाले। दोन दृश्य आपण पाहतोय। पहिलं दृश्य आहे शिवाजी पार्कातलं। एक चिमुकला मुलगा हातात तिरंगा घेतलाय त्यानं आणि कॉकरोचचा मास्क लावलेला आहे। इगो नडलाय ते जे होतं ना, हमें इस्तीफा नाही होता, त्यांना त्यांचा इगो नडलाय। आणि जेव्हा जेव्हा कोण इगो मध्ये जातं तो पडतो। रावणासारखा माणूस नाही टिकला तर हे तर मोदी सरकार आहे, काय टिकणार। धन्यवाद। तर प्रत्येकाची भावना हेच आहे की हे सरकार जे आहे ते इगोमुळे किंवा इगोमध्ये कुठेतरी गेलं। रावणाचा अहंकार या ठिकाणी टिकला नाही तर हे तर सरकार आहे। त्यामुळे हे सर्व जे आपण या ठिकाणी बघतो की किती मोठ्या संख्येने हे सर्व जे विद्यार्थी आहेत ते शिवाजी पार्कमध्ये येत आहेत। हातामध्ये पोस्टर्स, हातामध्ये बॅनर घेऊन हे सर्व म्हणजेच काल उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी दाखल